नमस्कार, मी अशोक मुरुमकर. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हे निवडणूक होईल की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर ही निवडणूक लागलेली आहे. 21 जागांच्या 21 संचालकांसाठी तब्बल 262 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये या कारखान्यासाठी 29,041 मतदार आहेत आणि यामध्ये करमाळा तालुक्यासह जामखेड व कर्जत तालुक्यातील देखील 12 गावांचा समावेश आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जामखेड आणि कर्जत तालुक्यातील 12 गावं येतात. निवडणूक झाली, अनेक याबाबत चर्चा सुरू आहेत. यामध्ये आणखी एक चर्चा आहे जी गावागावामध्ये की आपल्या गावातील मतदार किती आहेत, आपल्या गावात नेमकं मतदान किती आहे याबाबतची उत्सुकता आहे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. करमाळा म्हणजे या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस उत्पादक जो मतदारसंघ आहे त्यातील पहिला ऊस उत्पादक गट आहे तो रावगाव ऊस उत्पादक मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये 5,319 मतदार आहेत. यामध्ये हिवरवाडी येथे 120, देवीचा माळ येथे 54, बोसे येथे 75, पिंपळवाडी येथे 79, मोरवड येथे 63, बोरगाव येथे 283, निलज येथे 116, कोटेगाव येथे 95, धारगाव येथे 67, पाडळी येथे 97, तरडगाव येथे 209, बाळेवाडी येथे 150, देवळाली येथे 181, रोषेवाडी येथे 51, खडकेवाडी येथे 51, गुळसडी 129, पांडे येथे 228, खांबेवाडी येथे 155, दायकिंडी येथे 76, जातेगाव येथे 217, खडकी येथे 216, कामोने येथे 208, वडगाव येथे 310, मांगी येथे 462, वंजारवाडी येथे 97, पंधेवाडी येथे 6, कुनवर येथे 192, रावगाव येथे 417, बिटरगाव श्री येथे 141, अर्धापूर येथे 216 व पोचरे येथे 558 मतदार आहेत. याशिवाय किम ऊस उत्पादक मतदारसंघामध्ये 6,748 मतदार आहेत. यामध्ये मांगी 1, 2, 3 यामध्ये 129, यानंतर वांगी 4 येथे 125, भिवरवाडी व ढोकरी येथे 226, वांगी 1, 2, 3 येथे 444, वांगी 1, 2, 3 येथे 504, वांगी 1, 2, 3 515. यामध्ये वांगी 1, 2, 3 हे जे गावांची नावं दिलेली आहेत जे मतदार यादीत आहेत त्याप्रमाणेच येथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मतदारसंघ व मतदान केंद्र यामध्ये वेगवेगळे आकडे आहेत. हे मतदारांनी समजून घ्यावेत व स्थानिक मतदार यादी आपली पाहून घ्यावी, त्यानंतर हा फरक लक्षात येईल. याशिवाय बहळवणी 173, शेलगाव वांगी 335, शेलगाव वांगी 354, सांगवी 354, पांगरे 445, लव्हे 320, मलवडी 114, सातोली 163, वडशिवणे 222, पातुर्डी 48, केम 485, कविटगाव 313, कंदर 1,132, बिटरगाव वांगी 188 व बिटरगाव सांगवी 159 असे मतदार आहेत. यानंतर पोमुलवाडी ऊस उत्पादक मतदारसंघामध्ये 4,058 मतदार आहेत. यामध्ये गोयगाव येथे 127, वाशिंबे येथे 513, देवेगव्हाण येथे 74, राजुरी 297, सावडी येथे 137, जिंती येथे 117, टाकळी येथे 218, मांजरगाव येथे 141, उंदरगाव येथे 145, रेतेवाडी येथे 66, खातगाव येथे 158, कोमलवाडी येथे 104, पारेवाडी येथे 532, केतूर येथे 484, कोंढरा चिंचोली येथे 142, कात्रज येथे 154, भगतवाडी येथे 117, गुलमोहरवाडी येथे 140, हिंगणी येथे 173, कावळवाडी येथे 29, रामवाडी येथे 92, भिलारवाडी येथे 74,
कुंभरगाव येथे 84 व देलोडी येथे 41 मतदार आहेत. याशिवाय सालसे ऊस उत्पादक मतदारसंघामध्ये 6542 मतदार आहेत. या मतदारसंघातच जामखेड व कर्जत तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात सरवडो येथे 61, सौंदे येथे 116, वरकटणे येथे 159, शेलगाव क येथे 130, गोटी येथे 227, साडे येथे 559, निंबोरे येथे 308, करमाळा शहरात 588, नेमगाव येथे 74, कोळगाव येथे 98, गौंडरे येथे 155, दिलमेश्वर येथे 53, करंजे बालेवाडी येथे 526, मिरगव्हाण येथे 232, दोंडेपारगाव येथे 65, बोर्ले 80, नान्नज मध्ये 208, आगीत 129, जवळामध्ये 685, फकराबाद मध्ये 38, धानोरा 38, बावीत 37, पिंपरखेड येथे 248, हसनबाद येथे 5, तोंडी येथे 180, हळगाव येथे 229, यासह करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे 175, निर्लेत 149, सालसेत 217, आवटीत 148, अळसुंदेत 97, हिसरेत 134, हिसरेत 163, हिवरेत 138 व अर्जुननगर येथील 72 मतदार आहेत. यानंतर जेऊर ऊस उत्पादक मतदारसंघात 6024 मतदार आहेत. यामध्ये कोगाव येथे 296, चिकलठाणमध्ये 1032, केडगाव मध्ये 442, चेटफळ येथे 520, दहेगाव मध्ये 239, सोगाव पूर्व मध्ये 174, सोगाव पश्चिम मध्ये 222, वीट मध्ये 469, कोंदवडीत 38, विहार मध्ये 61, फुलगेवाडीत 21, कोर्टीत 166, पोपळज मध्ये 191, अंजनगाव मध्ये 94, उमरड मध्ये 604, झरेत 420, कुंभेज मध्ये 370, कोंडेज मध्ये 217, जेऊरवाडीत 68 व जेऊर या गावामध्ये 374 असे मतदार आहेत. याशिवाय सोसायटी मतदारसंघ हा स्वतंत्र मतदारसंघ आहे. यामध्ये स्वतंत्र मतदार आहेत, त्यामध्ये 350 मतदार आहेत. या 6 मतदारसंघात ही जी आकडेवारी आहे ती आपण पाहिली. याशिवाय महिला राखीव आहे, ओबीसी आहे, त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती असे मतदारसंघ आहेत. यातीलच मतदार त्यांना देखील निवडून देणार आहेत. 21 संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत सध्या 3 पॅनेल उतरलेले आहेत. त्यातील आपणास जो योग्य वाटत आहे त्याला आपण आपलं मतदान करून हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावं, काय संस्थाच्या माध्यमातून हे आवाहन आहे. यासारखे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण यापुढील काळात देखील पाहणार आहोत. आपल्याला आदिनाथच्या संदर्भात कोणता व्हिडिओ अपेक्षित असेल तर तो देखील आम्हाला कळवा. धन्यवाद.